हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात नागरिकांच्या सोयीसाठी नगरपालिका प्रशासनामार्फत अनेक सार्वजनिक शौचालये बांधण्यात आलेली आहेत। येथील मरगुबाई मंदिराकडून नागोबावाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ओढ्यावर देखील सार्वजनिक शौचालय आहे। या शौचालयाचा वापर या परिसरातील हजारो नागरिकांकडून केला जातो। या परिसरातील नागरिकांची घरे छोटी असून घरगुती शौचालयांचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे या शौचालयाचा वापर परिसरातील हजारो नागरिक, महिला वर्ग, विशेषतः वयस्कर महिला व पुरुषांना होतो। पण गेल्या 4 दिवसांपूर्वी वडगाव नगरपालिका प्रशासनाकडून हे शौचालय पाडण्याचा घाट घातला असून मोठ्या प्रमाणात याचे बांधकाम पाडण्यात आले आहे। यामुळे परिसरातील नागरिक व महिलांचा आक्रोश पाहायला मिळतो आहे। पेठ वडगाव येथील नागोबावाडी या ठिकाणी गेल्या 15 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत यांच्यासाठी सार्वजनिक शौचालयाची सोय करण्यात आलेली होती। पण गेले 4-5 दिवसापासून या ठिकाणी जे शौचालय आहेत हे नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची सूचना न देता या ठिकाणी जमीनदोस्त केलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी असणारे जे स्थानिक रहिवासी आहेत, विशेषतः या ठिकाणी जे वयस्कर नागरिक आहेत, जी लहान मुलं आहेत, या लोकांचा या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी समोर येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी या परिसरातील जे नागरिक आहेत ते आहेत। मामा, काय सांगाल आपण? आता गेले 4-5 दिवसापासून नगरपालिकेनं बोला 15 वर्ष झाली तर आहे संडास। आता म्हातारा माणूस आहे, रात्री त्याला दिसत नाही, चाला येत नाही, त्यानं कसं जायचं संडासला? मग तिने पाडायला आम्हाला काय सांगायचं आदल्या दिवशी? नगरपालिकेनं तुम्हाला काही नोटीस नाही वगैरे काय सूचना काय असं नाही, काही केलं काय होतं का? काय नाही, पर्यायी व्यवस्था काय? नाही तिकीट नाही एसटीचं जर काय व्यवस्था केलेली आहे? काय सांगाल बाबा? काय बोलू? पर्याय व्यवस्था केलेली नाही. काय पर्यायी व्यवस्था नाही, केली नाही. काय नाही? हाय तसं पडलं. गेल्या 15 पण वर्षापासून काय? या ठिकाणी काय? संडास आहे मग तुम्ही लोकांनी त्यावेळी विरोध काय केला नाही त्यांना? आता विरोध करायचा मग आता चाललंय काय माहितीये का? आमच्या आता माघारी विरोध मान तो- केलं, आता विरोध आमच्या माघारी। पण त्याला नियम काय आहे का नाही साहेब? बरोबर आहे, बरोबर आहे. हा, आम्हाला एसटीचं तिकीट तर द्यायचं होतं बाबा, आम्ही असं नसं करणार आहे, संडास फाडणार आहे, काहीच नाही। कोणत्याही प्रकारची सूचना तुम्हाला न देता नाही. या ठिकाणी बुलडोझर फिरवण्यात आलेलं आहे। शिवसेने शहराध्यक्ष आहेत बाबा काय सांगाल? या ठिकाणी प्रशासनाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो असं तुम्हाला वाटते का? या ठिकाणी सर्वप्रथम वडगावातील सर्व पत्रकारांचं मी तर या नागरिकांचं सर्वांच्या वतीनं मी सर्व स्वागत करतो। या ठिकाणी हनुमान रोड, सुतार गली, नायकडीवाडा, त्याचबरोबर नागोबा गली, तसंच काशीद गली या ठिकाणचे सर्व नागरिक या शौचालयामध्ये येत आहेत। इथं जवळ 400-500 लोक इथं प्रांतविधीसाठी शौचालयासाठी येतात। आणि इथं अचानकपणे हा शौचालय पाडल्यामुळं इथल्या स्थानिक लोकांची गैरसोय झाल्या, महिलांची गैरसोय झाल्या, वडीलधाऱ्या लोकांची पण गैरसोय झाल्या। आणि इथं सर्व लोकांनी नगरपालिका निवेदन दिलं। या निवेदनावेळी शिवोनी सांगितले की हे बेकायदेशीर बांधकाम आहे। म्हणजे विनंती अर्ज स्थानिक रहिवासी नगरपालिकेला केला होता की अशा कोणत्याही प्रकारे आपण कारवाई करू नये यासाठी केला होता। बरं. परंतु त्यांच्याकडून उत्तर असं आलं की हे बांधकाम जे आहे ते अनधिकृत आहे, त्यामुळे हे पाडण्यात येईल आणि हे बांधकाम पडण्याच्या ह्याच्यात आहे, त्यामुळे ते पाडले। त्याचा आम्ही ऑडिट स्ट्रक्चर केलेलं आहे। पण माझं म्हणणं असं आहे, वडगाव शहरामध्ये जवळजवळ अनेक संडास इथं आहेत, ह्या पूर्वीचे पण संडास आहेत, बरोबर. पण त्या संडासचं का ऑडिट स्ट्रक्चर केलं नाही या म्हणजे शिवोनी? जी काही जुनी हां. शौचालय आहेत, आहेत, हां, ठीक आहे, त्यांचं केलं नाही। बरं. कारण ह्यामध्ये शंका आहे हां. की ह्याला लागून जो कमर्शियल प्लॉट आहे, बरं. हा असा माझा आरोप आहे म्हणण्यापेक्षा लोकांची चर्चा आहे की हा कमर्शियल प्लॉट असलेल्या माणसाला ह्या संडासचा धोका आहे। बरं. त्यामुळे ह्या जागेचं मार्केट म्हणजे एक पूर्वनियोजित प्लॅनिंग त्यांचे करून planning झालेलं आहे. करायला लागले। बरं. आणि जर पाडून इथं बांधणार असेल तरी शब्द आम्हाला देतात, इथं पाडून आम्ही इथं बांधणार आहे, तशा पद्धतीत कुठलीच सूचना आम्हाला दिलेल्या नाहीत, पर्याय व्यवस्था केली नाही। जोपर्यंत इथं पर्याय व्यवस्था होत नाही किंवा इथं संडास होत नाही तोपर्यंत सर्वांच्या वतीनं तीव्र आंदोलन आम्ही 5 तारखेला आम्ही इशारा पण दिलेला आहे, कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या 5 तारखेला नगरपालिका चौकात आणि कोल्हापूरच्या रोडला आम्ही रस्ता रोको मोठं आंदोलन करणार आहे, जोपर्यंत हे शौचालय होत नाही तोपर्यंत। नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष असलेला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। दादा, काय सांगाल आपण? या ठिकाणी प्रशासनावर आरोप केले जातात की कमर्शियल कॉम्प्लेक्सचा जो मालक आहे त्याला वाचवण्यासाठी यासाठी षडयंत्र रचण्यात आलेलं आहे, काय सांगाल आपण? मला महत्वाचं सांगणं असं आहे की यादव पार्टीची ज्यावेळेला सत्ता होती त्या सत्तेमध्ये ह्या शौचालयाचं बांधकाम झालेलं आहे। जवळजवळ एक 15 वर्षाचा याचा कालावधी आहे। शिवोना भेटल्यानंतर शिवो म्हणतात की आम्ही याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलंय की हे वापरण्याजोगं योग्य नाही, त्यामुळे जर नागरिकांनी जर त्याचा वापर केला तर त्याचा धोका होईल।
मला तुम्हाला सांगण्याची एवढीच विनंती आहे की नगरपालिकेची जी सध्याची इमारत ही गेली 65 वर्षाची आहे. शिवसाहेब ज्या इमारतीमध्ये बसतात, जे नागरिक येतात, त्या इमारतीचा धोका आहे का नाही? आमचं एकच मत आहे, पहिला ह्याचं जे काय असेल ते पहिला तुम्ही याचं बांधकाम आहे असं इथंच ज्या जागेवर आता शौचालय आहे पडझड झालेली आहे ती परत त्यांनी परत करा. दुरुस्ती ते करावी. म्हणजे इथून ती नष्ट करून इथून ते अन्यत्र हलवण्याचा यांचा कट आहे. असा आमचा आम्ही माहिती केल्यानंतर शिवसाहेबांच्या बोलण्यात असं येतंय की सदरचं हे टॉयलेट आहे ते मंदिर जे शेजारी आहे मरगुबाईचं मंदिर किंवा सरसेनापती धनाजीराव जाधवांची तिथं जे रिकामी जागा आहे तिथं हलवण्याचा त्यांचा कट आहे. याला आमचा विरोध आहे. एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून वडगावचं नाव लौकिक आहे. आता असं समजत आहे की हे जे शौचालय हे पाडून मरगुबाई मंदिराच्या जवळ म्हणजे सरसेनापती धनाजीराव जाधव यांचं जे स्मारक आहे त्याच्या शेजारी नेण्याचा प्रशासनाचा घाट या ठिकाणी सुरू आहे. परंतु हे कुठल्याही प्रत्येक वडगावकराला न पटण्यासारखं आहे. विजय, काय सांगाल, आपल्या काय प्रतिक्रिया? आमची प्रतिक्रिया एवढीच आहे की तुम्ही लोकांना पहिला सोय करून दिली पाहिजे. तुम्ही लोकांना सोय न करता तुम्ही गेले 6 महिने झाले याचं ऑडिट काढण्यापासून पाडण्याबद्दल तुमचं प्लॅनिंग आहे. मग तुम्ही हे प्लॅनिंग का केलं नाही की बाबा पहिला लोकांची आपण सोय करूया आणि मग तू संडास फार्या. 2008ला जेव्हा यादव साहेबांच्या काळात जेव्हा हा संडास बांधला, पहिला लोकांना नियोजन करून दिलं आणि त्याच्यानंतर संडास पाडण्यात आला. मग तुम्हाला एवढं का सुचत नाही की तुम्हाला एवढं सुचतंय का की बाबा ह्यो संडास पहिला पाडायचा, म्हणजे ह्याच्या मागं तुमचं काही षडयंत्र आहे का? हे लोकांच्या बोलण्यातून आणि महिलांच्या सांगण्यातून आम्हाला कळलंय. म्हणजे आतापर्यंत आमचं इथं लक्ष नव्हतं, पण ह्या जेव्हा संडास पडला तेव्हापासून महिला जेव्हा आमच्याला कॉन्टॅक्ट केलं, महिलांनी हे सर्व गोष्टी सांगितली. म्हणजे आम्हाला असं वाटतंय की इथं कुठंतरी प्लॉटवाल्यांना ह्यांचं काय घेणं देणं आहे का? पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रयत्न प्रशासन चालू आहे. करत आहे. त्याच्या सोयीनुसार ते करतायत. माझं एक बोला. मत असं आहे की वडगाव शहरामध्ये अनेक संडास आहेत. बरोबर. बरोबर, ह्या एकाच संडासचं ऑडिट का केलं? कारण गरज का काय? कारण गरज का काय? तुम्ही बाकीच्या संडासचं ऑडिट केले का? आणि जर केलं असलं तर आम्हाला तसं दाखवा ना. बरोबर. ह्याच्या पूर्वीचे सुद्धा संडास आहेत वडगावमध्ये, पण त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं नाही. ह्याच संडासचं का स्ट्रक्चर ऑडिट केलं नाही? हीच पाण्याची गडबड का? नागरिकांचा प्रश्न आहे की नेमकं याच शौचालयाचं ऑडिट करण्याचं नेमकं कारण काय आहे? आजी, काय सांगाल आपण? या ठिकाणी आता ही शौचालयाची आता दुरावस्था केलेली आहे, पडझड झालेली आहे, काय सांगाल? इथं संडास बांधून पाहिजे हो. पहिला संडास बांधून मग हे पाडा. बरं. तिसरी जुई चालू आहे. इथं संडास आहे. मग तुम्ही नगरपालिकेकडे तशी मागणी केली होती, हा तुमचं ऐकलं का त्यांनी? नाही. आणि तरण्यासाठी पुरी जाते तिथं सुई नाही, लाईटी बिटीची कशाची. बरं. मग आम्हाला तिकडे जायचं नाही, आम्हाला हा या जागेला पाहिजे. बरं. मग ते वरनं काम आणले म्हणतात त्या रानवाल्यानं. बरं. आमचं बुडा खपना झाल्याने हे संडास पाडायचं म्हणून. मग एवढ्या लांब सुद्धा तिकडे बाया जाणार नाही. तिथं आमचा पहिला होता, तिथं तर बांधा, नाही तर हा या जागेला बांधा. बोला बोला. आम्हाला इथं संडास बांधून पाहिजे बघा. या जागेतच हा या जागेतच मग हे पाडायचं बघा. नाही या म्हातारा बायका कुठं जाणार? आम्ही आता एवढं आम्ही जाऊ शकतो, ह्या जाणार आहेत का? आम्हाला हे नसलं तर इथं दुसरं बांधायचं आणि मग पाडायचं बघा. आजी, काय बोलणार, काय सांगताय तुम्ही? बोला. बघा, मला चालाय होत नाही, मी पायानं अपंग आहे. हा इथं मला संडास पाहिजे, नाही दुसरीकडे म्हणला असा तर मग काय नाही, मी रस्त्यावर संडासला बसणार. कुणी मला का घाण केली हे केलं म्हणायचं नाही. एक मिनिट. 15 वर्ष झालं संडास आहे इथं. पहिला तिथं होतं, पहिलं हे बांधकाम केलं आणि मग ते बांधकाम फोडून नेलं. मग त्या मी होतो पाडताना, ती मला काय म्हणली, फक्त रस्ता बंद करणार आहे इकडचा आणि तिकडचा. मग रस्ता बंद करायचा म्हणलं, मी काय बांधकाम करणार आहेत? तर मी म्हणलं बांधणार आहेत का लगेच? ते माणूस संगड आलता, तर होय बांधणार आहे म्हणलेत. मग बांधणार आहे म्हणलं ना, मी काय बोलू शकलो नाही, कोणच नव्हतं. आम्ही काय अशी महिला बिलात जमलो नाही, काय नाही. आणि ही नगरपालिका धुयाला येऊन 7-8 महिने झालं. नगरपालिकेवाली 7-8 महिने झालं धुयाला बी आलेले नाहीत. मग आम्ही काय समज केला, शेजापाजारांनी घाण वास येते म्हणून तिने कंप्लेंट केली का काय केल्या, असा आमचा गैरसमज झाला. नगरपालिकेतल्या माणसांनी बी 1-2 तळ्या आमची जनावर आहे तिकडे गेलं, तिथं भेटल्या, तुम्ही धुयाला संडास का येत नाहीसा म्हणून मी तक्रार सांगितली. तर ते संडास म्हणजे बांधकाम काढणार आहेत म्हणून ती धुवायला येत नाहीत. ज्यावेळी काढचीला त्यावेळी ही करा, धुवायला स्वच्छता करा या, तरी पण ती आली नाहीत. मग त्या दिवशी काय म्हणलीत, बांधकाम काढणार आहे आम्ही, फोडकाम करणार आहे. मग पहिला काय केलं, नुसतं इकडला रस्ता आणि तिकडला रस्ता फोडला आणि मागं JCB तिकडे गेलं, मऱ्यामीच्या कोपऱ्याला गेलं, मऱ्यामीच्या कोपऱ्यानं पाठीमागं आलं, मग दरवाजून ती सगळं फोडलं.
मग त्यासनी कुणीतरी बोलवून घेतलेलं असणार. तुम्हाला स्थानिक नागरिकांना एकत्र बोलवून असं काही सूचना वगैरे दिली काय नाही साधं काहीच नाही. कोणत्याही प्रकारची सूचना न देता ती पाडले पहिलं संडास हे बांधलं का नाही, पहिला हे पूर्ण केलं आणि मग ते जुनं बांधकाम चालू केले. पण तुम्ही तक्रार जी केलेला आहे, तुम्ही निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की पर्यायी व्यवस्था करावी करावी. आणि मग तुम्ही पडझड करावी, त्याबद्दल तुम्हाला काय त्यांनी काही नाही आश्वासन काहीच वगैरे दिलेलं नाही, काहीच दिलेलंच नाही. बर का रात्रीचं ती काय म्हणतात माहिती आहे का आता? आम्ही जायचं कसं रात्र आम्हाला जमत नाही रात्रीचं. आणि मग इथं खाली बसल्या माणसं नाव ठेवतील. हा हे करायला पाहिजे बघा काम, आम्हाला बांधून दिलाच पाहिजे. गाडी आणून ठेवतो म्हणे. आम्ही सोमवारी सगळ्या महिला घेऊन गेलो, जे तर चाला येत नाही त्यात सुद्धा आम्ही महिला रिक्षाने घेऊन गेलो. कुशीन आमच्या तुम्ही नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना आम्ही भेटला होता? मुख्य अधिकाऱ्यांना भेटलो. ते तुमच्या त्यांना घरानं मांडलं होतं ते? मांडलेले की सगळ्यांनी काय मांडले. सांगितलं तिने काय म्हणले, आम्ही पहिले 2 महिन्यात तुम्हाला संडास बांधून तयार करून देतो आणि ते तात्पुरती तुम्हाला ते संडास ट्रॅक्टरचे संडास आणून देतो. तिने कुठलाही ट्रॅक्टर सोमवारपासून आजपासून कुठलाही ट्रॅक्टर आलेला नाही तर काही नाही. आणि मोबाईल टॉयलेट देतो. मोबाईल टॉयलेट मध्ये या आजीला चढा येणार नाही, काय नाही. हाही आम्हाला संडास हा या जागेवर आम्हाला इथंच हाही दुरुस्त करून द्या. तुमची सगळ्यांची मागणी आहे की जिथं या ठिकाणी जे शौचालय या ठिकाणी पाहिजे. महिला एकंदरीत असं लक्षात येत आहे की या ठिकाणी असणारे जे स्थानिक नागरिक आहेत, यामध्ये बहुतांशी वयस्कर महिला आहेत. त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. प्रशासनासमोर त्यांनी गाऱ्हाण मांडलं होतं, तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासनानं त्यांच्या या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. नागरिकाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्याचा घाट या ठिकाणी प्रशासनामार्फत झालेला आहे. नागरिकांचं असं मत आहे की या ठिकाणी असणारा जो कमर्शियल जो प्लॉट आहे, या प्लॉटच्या मालकाच्या सोयीनुसार या ठिकाणी फ्रंटेजला असणारे जे शौचालय आहे हे जाणून बुजून पाडण्याचा घाट या ठिकाणी दिसत आहे. लवकरच या ठिकाणी या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत मुख्याधिकारी सुमित जाधव पुढे काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता तसेच शौचालयाची इतर कोणतीही सुविधा न करता नगरपालिका प्रशासनामार्फत नागरिकांना वेठीस धरले जात असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या प्रसंगी पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. लवकरात लवकर मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी या प्रश्नाचा विचार करून आहे त्याच ठिकाणी शौचालय बांधून द्यावे, अन्यथा येत्या 5 तारखेला प्रशासनाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा परिसरातील महिला व नागरिकांच्या वतीने देण्यात आलाय. या प्रसंगी युवा नेते अभिजित दादा गायकवाड, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संदीप बाबा पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध, विजय भोसले, संताजी भोसले, बंडा कोठावळे व हजारो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव.